काय आज चला काय प्रभातला सकाळचा सिनेमा पाहताय चला. आणि काय काय तू हे काय कपडे घातलेस? आय नो सन बेदिंग साठी बरोबर नाहीयेत ना? अजिबात बरोबर नाहीयेत. जरा मोठे झालेत ना? हा नाही मुळात हे कपडेच नको आहेत. हा कपड्याशिवाय सन बेदिंग अगदी बरोबर. हे बघ हे असले कपडे या शांती सदनमध्ये चालणार नाहीत कळलं. जा बदलून ये. अगं छानशी अशी पूर्ण साडी नेस आणि मग उन्हात बस जा. साडीमध्ये सन बेदिंग हाऊ बोरिंग. शी बाबा. ही मुलगी वाढत आल्यापासून ना माझं सगळंच गडबडलंय. तब्येतीचे तर 12च वाजलेत. काय करावं ते सुचत नाहीये. ती आल्यापासून गडबड सुरू नाही झाली आहे, ते आल्यापासून गडबड सुरू झाली आहे. कारण ते नाहीये, ते ती आहे. झाले एक अक्षरी विनोद सुरू झाले याचे. अरे काय कोण ते? आदित्य आणि रवींद्र ते दोघेही मुली आहेत. माधव नको ना मला मारायला लावूस. माझ्या वयाचा तरी विचार कर. मागच्या वेळेस तुला मी इतका मारला होता. अरे माझी काठी तुटली तरी पण पुन्हा तू तिथेच. मालक मला खात्री आहे यावेळी मी जे बोलतोय ते चुकीचं नाही आहे. अहो काल मी त्या रवींद्रच्या अंगावर पडलो होतो. अरे चेपलं असेल बिचारा. केवढंसं बाळ ते. लागलं तर नाही त्याला? हे मालक अहो मी त्याच्या अंगावर पडलो ना मला काहीतरी जाणवलं. काय जाणवलं? त्याला ते होते कसं सांगू तुम्हाला. त्याला ना ते आहेत ते तो नाही आहे, तो ती आहे, त्याला ते आहे, त्याचं ते असं आहे, त्याचं ते तसं आहे. तू नाही आहेस, तू ती आहेस. मालक आता तुम्हाला कसं सांगू. झालं असं इकडे या. चल काहीतरी काय बडबडतोयस? अहो मालक मी खरं सांगतोय. माधव सोड. माधव सोड ना. माधव अरे काय करतोयस माधव? सोड ना माधव. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नाही याचं डोकं ठिकाणावर नाहीच आहे. आधी मला सांगत होता आदित्य मुलगा नाही मुलगे आणि आज मला म्हणतोय रवींद्र तू डोक्यावर केसांचा टोप घातलायस. मालक मला खात्री आहे रवींद्र मुलगा नाही मुलगीच आहे. याला शर्ट काढून दाखवायला सांगा. सांगायला सांगता शर्ट काढचाल तुम्ही. सांगायला शर्ट काढायला सांगा ना. चल मालक एक संधी द्या ना. चल या. एक संधी. मालक कसं वाटतंय? दुखतंय. मालक सोडा ना. एक संधी. धवन पोकळे. हा त्याचं काय? तुमची 3 महिन्याची थक बाकी आहे. चल मी काय थकला नाही. 3 सेट बाकी आहेत. काय मस्त कडक झालेत. लाव ना हात लाव ना. रेंट कार्ड गपचूप अँड लेट मी गो. व्हॉट ब्रो. एक तर तू मला माझ्या वर्कआउट टाइम मध्ये डिस्टर्ब केलंयस. वर तू माझ्या बॉडीची तारीफ पण नाही केली आहेस. वर पैसे मागतोयस. तुला माहितीये मी कोण आहे? नको 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 नको. चिल ब्रो. आणि काय रे वरने तुला कळत नाही का कुठे चिमणीच्या नादी लागतोयस? तुझी साईज बघ ह्याची साईज बघ. साईज डझंट मॅटर ब्रो. कोण आहेस रे तू? मी
मी रवींद्र, इथला नवीन अकाउंटंट. अच्छा. चल रेंट काढ. ए नको नको, तिकडे नको जाऊस. ए नको, थांब. ए नको नको, थांब थांब. नची, आता तुला चांगलंच ओळखलंय मी. शांती सदनात हे असे अश्लील फोटो, अशी पुस्तकं. बापरे, रूम खाली करायची वेळ फारच जवळ आली आहे तुझी. आता मात्र जगन्नाथरावांना या रूमचं दर्शन दिलंच पाहिजे. ए नको नको नको, बस काय डूड, मी रेंट देतो ना, आत्ता देतो. सॉलिड आयटम आहेस रे तू. तुझ्याकडे बघून ना बिलकुल वाटत नाही तू असं असशील म्हणून. नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर समीर. कसं आहे, सगळी पोरं एक सारखीच. भिंतीवर आहे म्हटल्यावर गादी खाली फिक्स, कारण गादीवरचं नशिबात नाही ना. मालक, मी काय म्हणतो, त्या फोटोत तुम्ही आहात का? नाही. तुम्हाला नक्की खात्री आहे का ती तुमचीच मुलगी आहे? म्हणजे तुम्ही आणि तुमची ती प्रेयसी शांती, तुम्ही कधी दोघच असं आजूबाजूला कोणी नसताना एकांतात एकत्र झोपलो होतो. हा, त्यात काय. कधी? साल 1975. सुगंधा, शांतीची बहीण, तिचं लग्न होतं. सर्व आवरेपर्यंत रात्र झाली. मग आम्ही आमच्या घरातल्या माडीवर, छपरी पलंगावर, बिछाण्यात एकत्र झोपलो होतो. ती आणि मी, आणि मध्ये माझी आई. आई? हो, आणि वडील खाली. आमच्या डाव्या अंगाला तिचे काका काकी, त्यांचं कुटुंब, आणि मग उजव्या अंगाला मालक, तसं नाही हो. एकत्र म्हणजे कसं सांगू यांना? आठवा. आठवलं. आम्ही एकत्र झोपलो होतो, फक्त ती आणि मी. कधी? साल 1979. प्रभात टॉकीज. पडद्यावर प्रणय आणि आम्ही दोघं एकमेकांशेजारी. थिएटर रिकाम. असं एकटं असताना आम्ही दोघं एकत्र झोपलो होतो. थिएटर मध्ये? हो. सिनेमा संपला तेव्हा शांतीनेच मला उठवलं. आधी ती उठली, मग मला उठवलं. तोपर्यंत आम्ही एकत्र झोपलो होतो. आईला हे पण चुकलं.